हा चहा जमला तुम्हाला? जसा चहा गोड झाला तशी बातमी गोड येऊ दे म्हणजे झालं बाई. मला टेन्शन आलंय. हो बाई, पण अहो राहिले कुठे? किती उशीर झाला यांना. चला बघूया आपण. या. मला तर फार उत्सुकता लागून राहिली. हो ना. कधी येतील काय माहिती. किती वेळ लावणार आहे ते लोक अजून? काय माहिती. सुलक्षणा, तुझा अंदाज खोटा ठरला नसेल ना? कर्णिक, हा माझा अंदाज नाहीये, ही माझी खात्री आहे. आम्हा बायकांना कळतं, आनंदीला नाही कळत आहे कारण तिची पहिली वेळ आहे. का मालती ताई? हो ना. नाही, पण राघव आणि आनंदीलाही तसंच वाटतंय ना. मी काय म्हणतो, आधी आपण डॉक्टरांना विचारून खात्री करून घेऊया ना. काय गरज आहे उठसूट डॉक्टरांकडे जायची? आपल्या वेळेला असं होतं का? होतं का? आपल्याला पहिले तर 4 महिने कळायचंच नाही नेमकं काय चाललंय. मग त्याच्यानंतर आपण डॉक्टरकडे जायचो, मग डॉक्टरांच्या फेऱ्या सुरू व्हायच्या. काही आपलं तुमचं असतं. काही काळजी करू नका. पाटकर, काळजी करायची नाही. मला खात्री आहे आनंदी प्रेग्नेंट आहे. नाही, मला तर भीतीच वाटते की हे कारण नसून दुसरंच काही निघालं तर. हो बाई, मला सुद्धा तसंच वाटतंय. कारण हल्लीच्या या मुलींना एवढ्याशा कारणांवरनं आजारी पडत असतात. आपण अगदी लगेच खुश झालो. आपण ना आनंदीकडून आधी खात्री करून घ्यायला हवी होती. एक्झॅक्टली. तुम्ही एक का नाही ठरवत मानते ताई? प्रत्येक वेळेला पक्ष का बदलता? आणि असे या त्या कारणावरून आजारी पडणाऱ्यातली आनंदी नाहीये. ती असं नाही करणार आहे. मला खात्री आहे तिला उलट्या होत आहेत, सगळं तिची लक्षणं तीच दिसत आहेत, यावरून ती प्रेग्नेंट आहे. नाही, हे पण खरंच आहे तसं. पण काय अजून त्यांचा फोनच आला नाहीये. सुलक्षणा, ते तुम्ही फोन करून बघा. फोन करते मी. पण हे कुठे राहिले आमचे? अरे काय कमाल आहे. अरे पाटकर, ओ पाटकर, पाटकर. अगं बाई, आतमध्ये काय करतायत? चहा हवा तर सांगायचं ना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा, या सगळ्यांचं बरोबर असू शकतं, म्हणजे निदान काही निघू शकतं. पण देवा, गोड बातमी ऐकायला मिळते. देवा, राघव आणि आनंदीच्या आयुष्यात खूप चांगलं घडण्याची गरज आहे आणि याच्यापेक्षा चांगली बातमी दुसरी असू शकत नाही. देवा, त्या दोघांनी गोड बातमी घेऊन येऊ देत. वर्षा, वर्षा. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मला कळतंय की ताई तुझ्याशी जे काय वागते ते तुला अजिबात पटत नाही. तुला पटतंय? नंदू दादाने आपल्यासाठी इतकं काय काय केलं, पण आज तो संकटात असताना त्याला आधार देणं, त्याला धीर देणं तर लांबच, पण त्याच्याशी साधं बोलताही येत नाहीये रे आपल्याला. नंदू, जशी तुला ताईंनी राखी बांधली, तुला ओवाळलं, तसं मला पण माझ्या दादाला ओवाळायचं होतं, त्याला राखी बांधायची होती. हे का कळत नाहीये त्यांना? आयुष्यात ज्यांनी माझं वेगवेगळ्या परिस्थितीत रक्षण केलं, आज तो संकटात असताना मला त्याच्याशी बोलूही देत नाहीयेत. हे पटतंय तुला नंदू? नाही, मलाही पटत नाही. पण मी तुला म्हणालो ना, तू कर ना घरी फोन. मी करू का आता? मुद्दा तो नाहीच आहे. मला फोन करण्यापासून थांबवलं का जातंय? नंदू, नंदू, मी नाहीये खुश या घरात. वर्षा, मी आहे ना तुझ्यासोबत. फक्त तू आणि मी एवढंच कुटुंब आहे का आपलं? फक्त तू आणि मी नाही ना राहत या घरात. हे बघ, मला या घरातल्या सगळ्यांबरोबर आनंदात राहायचंय, एकत्र राहायचंय. मला खूप वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर आपण दोघं एकत्र असू, तेव्हा गोष्टी बदलतील.
आपण सुखाचा संसार करू, पण तो संसार मला करायलाच मिळत नाहीये. तुझी ताई सगळ्या गोष्टींवरती इतकं लक्ष ठेवून असते ना, की घरात स्वयंपाक करायला लागली ना की त्या म्हणतात याच्यात मीठ एवढंच घाल, त्याच्यात तिखट कमी घाल, जास्त घाल, हा मसाला वापर, तो वापरू नको. सगळीकडे लक्ष असतं. घरातली एखादी गोष्ट बदलायची ठरवली ना की त्या म्हणतात की आपल्याकडे हे नाही चालणार, हे कोणाला नाही आवडणार. नंदू, मला वाटलं होतं की तुझ्या आईचा विरोध मोडून काढणं हाच आपल्या समोर सगळ्यात मोठा टास्क असेल. पण तुझी आई एक वेळ बरी वागते रे. पण ताई खूप त्रास देत आहे. प्रत्येक गोष्टीवर बंधनं, प्रत्येक गोष्टीत मर्यादा. नंदू, आपण दोघं नवरा बायको असण्याआधी चांगले मित्र आहोत ना, आणि याच आपल्या मैत्रिणी आपल्याला जवळ आणलंय. अरे मग लग्न झाल्यावर मैत्री संपते का? अगं वर्षा, असं काही नाहीये. असंच आहे तुझ्या बहिणीच्या मनात. त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलंय, नंदू तुम्ही आता कॉलेजमध्ये नाही आहात, आता तू त्याला नंदू हाक मारायचं नाहीस. तुमचं लग्न झालंय, तू त्याला अरे तुरे म्हणायचं नाहीस. मला सांग, तुला हे पटतंय नंदू? सांग ना, का नाही मी तुला अरे तुरे करायचं? का नाही मी आधीसारखं वागायचं? या लग्नानंतर आपल्या दोघांचं आयुष्य बदललंय ना, मग या बदललेल्या आयुष्याचा परिणाम फक्त माझ्यावरच का? हे बघ नंदू, माझा भूतकाळ काय होता हे तुला माहितीये. कुठेतरी नवीन आयुष्याला सुरुवात होते असं वाटलं होतं मला नंदू. पण माणसं बदलली, घर बदललं, पण माझं आयुष्य मात्र तसंच होरपळताना दिसतंय मला. नंदू, हे माझं भविष्य असेल असं नव्हतं मला वाटलं. मी हे सगळं सहनही करीन, त्यांचं मन जिंकून घेईन, पण माझ्या कुटुंबाला तोडून नाही. माझ्या दादापासून दूर जाऊन नाही करू शकणार मी. वर्षा, मला समजतंय, म्हणून तर मी तुझी बाजू घेऊन बोलतोय ना, कारण तू बरोबर आहेस. पण ताईचा तुझ्यावरती का राग आहे हे तुला माहिती आहे. त्यात हे दादांवर झालेले आरोप. म्हणजे तुलाही असं वाटतंय नंदू की दादानी असं काही केलं असेल? नाही नाही, अजिबात नाही. पण काय ना, ताईच्या हातात आयतं कोलीच सापडलं. तिला कसं समजावणार? त्यांना नसेल समजून घ्यायचं तर नको समजू दे. पण मला माहितीये माझा दादा खरा आहे, आणि मी त्याच्याशी संबंध ठेवणारे, मी नाही तोडणारे माझ्या घरच्याशी संबंध. मला बोलायचंय माझ्या घरच्याशी. अगं मग नको तोडूस, ती आपली माणसं आहेत, तू बोल ना त्यांच्याशी. बोल ना, पण माझ्या सासरच्यांशी लपून मला माझ्या माहेरच्यांशी नाही बोलायचंय. हे बघ वर्षा, ठीक आहे, आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढू. काय 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 म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले? काय डॉक्टर? अगं तुझा चेहरा का पडलाय? काय ग? म्हणजे डॉक्टर म्हणाले असतील आता काळजी घ्या, आता औषध घ्या, सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, असं काय काय. आई कन्फर्म झालंय, आम्ही आजी आजोबा होणार. नाही, ती प्रेग्नेंट नाहीये. हो का? म्हणजे तुला काय गरज होती नको ते तर्क काढायची? हा, नाही म्हणाले का डॉक्टर? हो, आनंदीला स्ट्रेसमुळे आणि कमी झोप मिळाल्यामुळे पित्ताचा त्रास झाला, म्हणून त्या उलट्या होत होत्या. आणि हेच मी तुला सांगत होतो की आधी कन्फर्म होऊ दे, पण तरी लागली सगळ्यांना सांगायला. जरा धीर धरता आला नाही तुला? राघव, ठीक आहे ना, त्यांना तसं वाटलं, चिडू नकोस त्यांच्यावर. त्यांनाही आशा वाटली म्हणून त्या म्हणाल्या असतील. अरे कसं आहे ना, काही नसेल तर ठीक आहे ना,
मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. हे होतं असं. नाही पण मग हा सगळा त्रास कशामुळे होतोय? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या आहेत का? म्हणजे काय म्हणाले काय डॉक्टर? काही सिरियस नाहीये ना बाळा? हा सिरियस नाहीये. झोप कमी झाली, पित्त झालंय मला. अरे बापरे, पण मग आताही तुला अजून काही त्रास होतोय का? हा आनंदी 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 अगं ये. ते वाईट वाटले तिला, मी बोलतो तिच्याशी. नाही नाही, मी गैरसमज पसरवला ना, मी काढते समजुतीची. खरं तर माझंच चुकलं. आनंदीला काही सांगण्या अगोदर तिला सरळ डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो ना, बरं झालं असतं. आनंदी, आई मी बरी आहे आता, बरं वाटतं मला. अगं मग रडतेस कशाला? ए बाळा, मला काही कळतच नाही मी का रडते. पोटात नसलेल्या बाळासाठी रडते. मला माहिती रडायला नाही पाहिजे, पण रडू येतंय मला. ए राजा, अगं पोटात नसलेल्या बाळासाठी नाही रडू येतंय तुला. तुला एक आशा लागून राहिली होती ना, ती आशा तुटली म्हणून तुला वाईट वाटतंय, बाकी काही नाही. पण आई असं थोडी आहे की यानंतर आई नाही होणार. आज ना उद्या मला बाळ होणारच ना, मग वाईट कसलं वाटतंय बरं मला. ते बाईचं मन असंच असतं. बाईचं मन एकदा आशा लागून राहिली ना, ती पूर्ण नाही झाली, त्यामुळे थोडस वाईट वाटतंय, बाकी काही नाही. त्यात काय झालं माहितीये, कोलत्यांकडे बाळ आलं. त्या बाळाचा तिला इतका लळा लागला. आपलं मग त्याच्यासाठी औषधच बनवून घेऊन जा, ओवाच भाजून घेऊन जा, त्याचं कोड कौतुकच कर, सुरू झालं तिचं. आणि त्यात कळलं तिला की आपण पण गरोदर आहे. मग काय आनंद गगनात मावेनासा झाला. आणि मग कळलं तिला की नाही आहे आपण गरोदर, त्यामुळे तिला जास्त त्रास होतोय. राजा, नको नको त्रास नको करून घेऊ सोन्या. हे बघ, हे बघ, आपण एक अंदाज बांधला होता हा, आणि तो खोटा ठरला म्हणून आम्हाला वाईट वाटतंय. मग राजा, तुला नाही का दुःख होणार? हा, आणि त्यात माझं पण चुकलं. माझं चुकलं. मी ना सुतावरून स्वर्ग गाठायला गेले. मी जरा मला अक्कल हवी होती ना, की आता मुलांनी प्रयत्न सुरू केले, आता लगेच 2 दिवसात कशी काय मला बातमी कळणार आहे? नाही, मी लगेच जाणून घेतलं. मी ह्याला त्याला फोन करायला गेली. माझं चुकलं ग बाळा, माफ कर मला. हे बघा, सुलक्षणाताईंनी फक्त एक अंदाज बांधला होता, आणि असा अंदाज बांधून काही होत नाही ना. म्हणजे प्रेग्नन्सी, बाळ होणं हे सगळं देवाच्या हातात असतं. आणि देवाच्या हातात जर असेल, तुला बाळ द्यायचंच आहे, तर तो तुला देणारच आहे. त्यामुळे तू कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस. कळलं? कळलं. हा, कळतच आहे मला. खरं तर डॉक्टर म्हणाले की आता उपाय सुरू करूयात म्हणून आपण. पण आई, पुढच्या वेळेस मला असा त्रास झाला ना, तर आशा नाही लावायची आपण. तुम्हाला पण तर त्रास झाला. अगं नाही ग राजा, नाही. आम्ही पण असं तर्क वितर्क नाही लावणार बाई. माफ कर, तुझी अडाणी सासू आहे, मला माफ कर बाई. हे बघ, आणि तुम्ही दोघं जण प्रयत्न करताय काय कमी आहे का ग माझ्यासाठी? हा, बाळ यायचं तेव्हा येईल, पण जेव्हा ते येईल ना राजा, तेव्हा या घरात खूप आनंद घेऊन येणार आहे. उगीच रडू नकोस. आणि वेडा पण हे बघ राघव, तुम्ही दोघेही प्रयत्न करता आहात म्हणून आनंदीलाही आशा वाटली असणार रे. भले तिची तब्येत बिघडलेली असू दे किंवा ठणठणीत असू दे, मनोमनी या गोष्टीची ती वाट पाहतच असणार ना. राघव, आणि कधी एखादी गोड बातमी मिळेल ना, काही सांगता येत नाही. राघव, अशा वेळी तुझ्या बायकोला तुझी खूप गरज आहे. म्हणजे चिंगीच्या वेळी तुम्हाला कळलंही नाही की रमाला कधी दिवस गेले ते, आणि म्हणून कदाचित तुला माहित नसेल. पण बायका आहेत ना, या अशा सगळ्या गोष्टींना खूप जोडल्या गेलेल्या असतात. या अशा प्रकारांत त्या खूप हळव्या होतात. म्हणून तू आनंदीची काळजी घे, तिला जव, तिला कसलाही त्रास होऊ देऊ नकोस.
आणि हे बघ, या सगळ्या गोष्टींना घेऊन तू उगाच चिडचिड करत बसू नकोस. हे बघ, तू तू सकारात्मक राहा, तू आनंदात राहा, म्हणजे आनंदीलाही बरं वाटेल. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आईंवर उगाच चिडलात तू. आजी व्हावं असं वाटतंय त्यांनाही, म्हणून असं पटकन अंदाज लावून मोकळ्या झाल्या त्या. आनंदी, आईने अंदाज बांधला त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तिचा कॉन्फिडन्स बघ. मी तिला सांगतोय की डॉक्टरांकडून एकदा कन्फर्मेशन मिळू दे, थांब ना, पण नाही, मला खात्री आहे, मला खात्री आहे. बघतेस ना आता किती उत्साहाने आपण गेलो होतो डॉक्टरांकडे. अपेक्षाभंग झाला, वाईट तर वाटणार असं. पण फक्त आपल्याला वाईट वाटत नाही, हे सगळ्यांना वाईट वाटतंय. पण आपल्याला त्रास होईल म्हणून कोणीही दाखवत नाहीये. खरं तर उगाच वाईट वाटतंय ना. हे कोण वेड्यासारखं रडत बसले खाली. पण आनंदे, एका अर्थाने बरंच झालं, या क्षणी तू प्रेग्नेंट नाहीयेस. की बाय, माझे काय बोलताय तुम्ही? हे बघ, आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कोण कुठून कधी माझ्याकडे एखादा चालत येईल आणि माझ्या तोंडाला काळं फासेल नाही सांगता येत. तुला माहितीये, आज आपण डॉक्टरांकडे चेकअपसाठी जात असताना कित्येक लोकांना मी माझ्याकडे वळून वळून बघताना पाहिलं. त्यांच्या त्या बोचणाऱ्या कुत्सित नजरा. काही लोकांनी मला ओळखलं आणि मग त्यांनी वाटत ते निष्कर्ष काढले असतीलच. ज्या लोकांना मला ओळखता आलं नाही ते सारखे वळून वळून बघत होते की हाच का तो. आनंदी, या वकिलीच्या व्यवसायात इतक्या वर्षात मी फेमस झालो नाही तितका या पोरीने तिच्या खोट्या आरोपांनी मला फेमस केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये मला नाही वाटत की आपल्या बाळाने जन्म घ्यावा. सध्याची परिस्थिती नाहीये आपली चांगली, पण आई जसं म्हणाल्या तसं हे सगळं ना देव ठरवेल मी आई व्हावं की नाही. हे आपल्या हातात थोडी, हे देवाच्या हातात आहे. पण हे जे काही संकट आलंय ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तरी आपण आपल्या बाळाचा विचार नको करूया. अहो, ही संकट दूर झाली तर दुसरी संकट येतील. आज वाईट काळ आहे पण उद्या चांगला काळ असणार ना आपला. आज दुःख असलं तरी उद्या सुख असणार ना. असं किती दिवस आपण चांगल्या काळाची वाट बघत बसणार आहे. पण ह्या अशा वेळी सुद्धा तू बाळाला जन्म देशील? देईन, कारण मला खात्री आहे चांगला काळ नक्कीच येणार. पण नाही चांगलं झालं आणि मी या प्रकरणात अडकलो तर? शिपाय, म्हणजे तुम्ही असं का बोलताय? हे बघा, असं काही होणार नाही. मला माहिती आहे तुम्ही काही केलं नाही. सत्य कधी ना कधी लोकांसमोर येणारच आहे ना. सत्याचा विजय नेहमी होतो. असं नका विचार करू. तुम्ही कशातच नाही अडकणार. आपण पडूयात ना बाहेर. वेडा आहे मी. काय? किती स्ट्रॉंग आहेस. माझी बायको इतकी स्ट्रॉंग, ती सतत माझ्यासोबत उभी असताना मी का घाबरतो? ठीक आहे, आपण आपल्या बाळाचा विचार थांबवायचा नाही. पण हा, आता इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. खास करून तू कुठल्याही या नको त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. डोकं शांत ठेवायचं, रात्री वेळेत झोपायचं, जागरण करायची नाहीत. आणि यापुढे जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊ ते फक्त गोड बातमी ऐकण्यासाठी. काय ग बाई, ही मुलगी फोनच उचलत नाहीये. अगं बिझी असेल ती. हो, इतकं कसं बिझी असतं माणूस. बरं, मग आम्ही फोन करतोय तर ही बिझी आहे, तर नंतर करावा ना हिने फोन. तर नाही, तो पण नाही करत आहे. म्हणजे हिला चांगल्या बातम्या देण्यासाठी फोन करावा तरी फोन उचलत नाही, आणि वाईट बातमी देण्यासाठी फोन करावा तरी फोन उचलत नाही. काय करायचं हिचं? काहीतरी गडबड आहे. म्हणजे आपली वर्षा अशी नाही आहे हो. सतत हातात फोन असतो तिच्या. ती आणि तिला फोन केला आणि तिने फोन उचलला नाही असं कधी होतच नाही. तिला अगं करेल ती. नाही करणार ती फोन. तिला ना फोन करू देत नाही आहेत बहुतेक. मला काय झालं ग? राघवा, अरे मी वर्षाला फोन करते केव्हाची, फोनच उचलत नाही. अरे ती आई वर्षा आहे, ती कामात असेल आणि ती काय तुला फोन केल्याशिवाय राहणार आहे? तुझा मिस कॉल बघून करेल ती फोन. अरे नाही, मी फोन करते, ती फोन उचलत नाही. अरे मला आता काळजी वाटायला लागली. काहीतरी विचित्र वाटतंय.
तिला फोन करू देत नसतील का रे ती लोक?